कुमार 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 कुमारी जय जय कुमार कुमारी कुमार कुमारी जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी विठ्ठल परवा तुहा माधव परवा माधव परवा तुहा माधव परवा सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा तुहा माधव परवा तुहा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा माधव परवा तुहा माधव परवा लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा तुहा माधव परवा तुहा माधव परवा बहुत सुखदाची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा तुहा माधव परवा तुहा माधव बहुत सुखदाची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा तुहा माधव परवा तुहा माधव सर्व सुखाचे आगर बापर कुमारे बापर कुमारे सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी सुखाचे आगर बापर कुमादेवी सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर परवा तुहा माधव परवा माधव परवा तुहा माधव सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी पर तुहा विठ्ठल परवा तुहा माधव तुहा माधव परवा तुहा माधव परवा जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण भक्ता संचित नाही जाण भक्ता संचित नाही जाण भक्ता संचित नाही दान भक्ता संचित नाही दान भक्ता संचित नाही दान प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण भक्ता संचित नाही जाण भक्ता संचित नाही जाण संचित नाही दान भक्ता संचित नाही दान भक्ता
संचित नाही जाण अवघा देवची झाला पाहे बरोनियांतर बाहे बरोनियांतर बाहे बरोनियांतर बाहे अवघा देवची झाला पाये भरोनिया अंतरबाई भरोनिया अंतरबाई भरोनिया अंतरबाई सत्वरजतम बाधा नवे हरिभक्तासी कदा नवे हरिभक्तासी कदा नवे हरिभक्तासी कदा जातमावादा नवे हरिभक्तासी कदा नवे हरिभक्तासी कदा नवे हरिभक्तासी कदा अवघा देवची झाला पाय देवची झाला अवघा देवची झाला पाय देवची झाला पायी अवघा देवची झाला पाय बरोनियांतर बाहे बरोनियांतर बाहे बरोनियांतर बाहे अवघा देवची झाला पायी बरोनिया अंतरबाई बरोनिया अंतरबाई बरोनिया अंतरबाई गोपाल कुमारी 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 प्रारब्ध क्रियामान 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 भक्ता संचित नाही जाण भक्ता संचित नाही जाण अवघा देवची झाला पायी अवघा देवची झाला पायी भक्त संचित नाझी जाण भक्ता संचित नाही जाण अवघा देवाचे झाला पाशी अवघा देवाचे झाला पायी प्रारब्ध क्रियामान प्रारब्ध क्रियामान प्रारब्ध क्रियामान प्रारब्ध क्रियामान प्रारब्ध क्रियामान
नाही जाण भक्ता संचित नाही जाण भक्ता संचित नाही जाण भक्ता संचित अवघा देवाची होता झाला पायी अवघा देवाची झाला पायी भक्ता संचिता माझी जाण भक्ता संचित माझी भक्ता 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 संचित माझी जाण भक्ता संचित माझी जाण अवघा देवाची झाला पायी अवघा देवाची झाला पायी भरोनिया अंतर्बाही भरोनिया अंतर्बाही भरोनिया अंतर्बाही भरोनिया अंतर्बाही भरोनिया भरोनिया अंतर्बाही भरोनिया भरोनिया अंतर्बाही भरोनिया
पंढरीनाथ भगवान की जय, बाबरी ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय, सद्गुरु वैष्णव महाराज की जय, रामकृष्ण महाराज की जय. विठ्ठला विठ्ठला हे दुसरं तिसरं काही नसून तुमचं जे सर्व खोपटीकरांचं जे प्रेम आहे, अगदी सर्व संत मंडळ रामकृष्ण आश्रम मध्ये जेवढे काही महाराज मंडळी होते, खोपटीकर मंडळीने खूप प्रेम केलं. प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण, अवघा देवची झाला पाहे, भरोनिया अंतर्वाहे, सत्वरजतम बाधा नव्हे हरिभक्तासी कदा, अवघा देवची झाला पाहे, भरोनिया अंतर्वाहे, देव भक्त पण तुका म्हणे नाही भिन्न, अवघा देवची झाला पाहे, भरोनिया अंतर्वाहे, महायोग पीठे तटे भीमरथ्याम, वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रहि, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथमा पांडुरंगा करो प्रथमा दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कधी त्यांच्या कृपादाने कधी पांडुरंग करो नमन मल दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, पांडुरंग करो नमन मल दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्यत्रये जननी देवाचे, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती,
अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनुकृशानुं ज्ञानिनामाग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता विठाला विठाला प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण अवघा देवची झाला पाहे भरोनिया अंतर्बाही. सेवेसाठी घेतलेला भंग जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये तुकोबराय बजरंगबलीचं वर्णन करतात. विठाल विठाल काही साधक मंडळी तुकोबरायांकडे गेलेले आहेत. तुकोबरायांच्या चरणावर माथा ठेवलेला आहे, मस्तक ठेवलेला आहे. श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत नमस्कार केला तुकोबरायांना. आणि मुमुक्षु अशा प्रकारचे ते साधक आहे, मोक्षाची अपेक्षा आहे. त्या भगवंताची आमच्यावर कशाने कृपा होईल, त्या भगवंतापर्यंत आपल्याला कोण घेऊन जाईल, आणि या जगामध्ये असे कोण मोठे आहेत, कोण श्रेष्ठ आहेत, असे प्रश्न विचारण्यासाठी तुकोबरायांकडे गेलेले आहेत. तुकोबरायांच्या समोर ते उभा आहेत आणि तुकाराम महाराजाला प्रश्न विचारतात. महाराज, आम्ही साधक मंडळी आहोत, परमार्थातलं आम्हाला विशेष अशा प्रकारचं काही कळत नाही. मग आम्हाला सांगा, आमचं कल्याण कशाने होईल, कुणाला शरण गेल्यानंतर आमचा उद्धार होईल. आणि असं इकडे तिकडे न पाठवता जगामध्ये जो सर्वश्रेष्ठ आहे, जो पूजनीय आहे, मोठा आहे, असा कोण आहे की ज्यांच्याकडे आम्ही जाऊ, त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांचं आम्ही दर्शन घेऊ, त्यांचा उपदेशाने आमचं जीवन धन्य होईल, आमचा उद्धार होईल, असं सर्वश्रेष्ठ कोण आहे. तेव्हा तुकोबारायांनी सांगितले, तुम्हाला जर तुमच्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं आहे ना, तुमचं हित व्हावं तुम्हाला असं वाटतंय ना, तर जगामध्ये दुसरी कुठलीही गोष्ट नाही की ज्या माध्यमातून तुमचं हित होईल. असं कोणाला वाटतं पैशाच्या माध्यमातून आपलं हित होईल, मोठ्या संपत्तीच्या माध्यमातून हित होईल, तर संत म्हणतात नाही. मग कुठं आमचं हित होईल, कोण आमच्यावर कृपा करेल, जगामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे. तुकोबरायांनी सांगितलं, भगवंताचे जे भक्त आहेत, ज्यांनी पूर्ण आयुष्यभर भगवंताची सेवा केलेली, दास्य भक्ती अशा प्रकारची केलेली, असे जे भक्त आहेत ते जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. जगामध्ये भक्त सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे का श्रेष्ठ आहे, असं काय विशेष आहे त्यांच्याकडे. भक्ताला तुम्ही जगामध्ये सर्वश्रेष्ठ का मानता, काय विशेष आहे म्हटले त्यांच्याकडे, का भक्त सर्वश्रेष्ठ आहेत. तुकोबारायांनी त्याचे 3 कारण सांगितले. त्यामध्ये पहिलं कारण असं आहे की कर्माचे 3 प्रकार सांगितलेले. प्रारब्ध कर्म आहे, क्रियमान कर्म आहे आणि संचित कर्म आहे की नाही. क्रियमान, संचित आणि प्रारब्ध असे 3 प्रकारचे कर्म सांगितलेले. पण तिन्ही कर्माने अख्खं जग पछाडले गेलेले. सगळ्यांना ही कर्म भोगावं लागतं. आपण जे आता करतो, कीर्तन ऐकतो, त्याला क्रियमान कर्म म्हणतात, है की नाही. पूर्ण झालं का ते संचित नावाच्या कर्माच्या समुद्रामध्ये जाऊन मिळतं, त्याला संचित कर्म म्हणतात. आणि सुख किंवा दुःखाच्या माध्यमातून आपल्याला जे भोगायला येतं, कधी सुख होतं, कधी दुःख होतं, त्याला प्रारब्ध कर्म म्हणतात. 3 कर्म. मग हे जे कर्म आहे, सगळ्या जगाला कर्म भोगावं लागतं. एवढंच नाही, देवाला सुद्धा हे कर्म भोगावं लागतं. पण भक्ताचा विशेष हे आहे की भक्ताला
कुठल्याच प्रकारचं कर्म भोगावं लागत नाही आमच्या मारुतरायांना. प्रारब्ध कर्म नाही, क्रियमान कर्म नाही, संचित कर्म नाही, हे तिन्ही प्रकारचे कर्म त्यांना भोगावं लागत नाही. म्हणून भक्त हे सर्वश्रेष्ठ आहे असं तू समज म्हणजे जाण. ठीक आहे. प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. तू असं समज. प्रश्न विचारला ना आता साधकाने, मग तू असं समज की भक्ताला हे तीन प्रकारचे कर्म भोगावं लागत नाही. पण म्हटले महाराज का त्यांना हे कर्म भोगावं लागत नाही? असं काय घडलं त्यांच्या जीवनामध्ये की त्या माध्यमातून त्यांना ह्या कर्माची बाधा होत नाही, सुखदुःखाची बाधा होत नाही? काय विशेष आहे त्यांच्याकडे? कशामुळे हे घडलं? तुकोबारा सांगतात भगवंताचे भक्त हे अखंड भगवंताचं नामस्मरण करतात, रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण करतात. आणि त्या नामस्मरणाच्या माध्यमातून त्यांची परिस्थिती अशी झालेली आहे, त्यांच्या आतमध्ये भगवान परमात्मा भरलेला आहे. बाहेर पाहिलं सगळीकडं कणाकणामध्ये भगवान परमात्म्याचं त्यांना दर्शन होतंय. सगळ्या ठिकाणी भगवत दर्शन त्यांना होतं. जसं नाथ महाराजांचं उदाहरण जर पाहिलं, काशीला गेलेले आहेत दर्शनाला, विश्वनाथाच्या चरणावर नतमस्तक झाले, गंगा मातेचं पाणी घेतलं आणि रामेश्वरला घालण्यासाठी रामेश्वराला पायी निघालेले. जाताना मग अभिषेक घालण्यासाठी पाणी पाहिजेत म्हणून कावड घेऊन चालले. खांद्यावर कावड आहे, पाणी घेऊन चाललेले आहेत. पण जाताना उन्हाळ्याचे दिवस आहे, कडाक्याचं अशा प्रकारचं ऊन आहे, दुष्काळ पडलेला आहे आणि दूर 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 दूरपर्यंत कुठंही पाणी पाहायला भेटत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये एक गाढव त्यांना दिसलं. बरं ते तडफडत होतं. नाथ महाराजांच्या लक्षात आलं गाढव याला पाणी मिळालेलं नाही, पाणी जर नाही मिळालं याला तर आता हे मरणार आहे. मग नाथ महाराजांनी कुठल्याही प्रकारचा विचार केला नाही. आपल्याकडे असणाऱ्या ज्या दोन्ही कावडी होत्या, त्या दोन्ही कावडीतलं पाणी त्या गाढवाला पाजलं. सोबतचे माणसं म्हणे का नाथ महाराज काय केलं म्हणे, इतक्या लांबून पाणी आणलं, 1200 किलोमीटर झालं, इतक्या लांबून पाणी आणलं कावडीचं, रामेश्वराच्या अभिषेकासाठी पाणी आणलं आणि तुम्ही त्या गाढवाला पाजलं. महाराज नाथ महाराजांना ते गाढव दिसत नव्हतं, त्या गाढवामध्ये काय दिसत होतं? रामेश्वराचं दर्शन होत होतं. ठीक आहे. म्हणून चराचरामध्ये कणाकणामध्ये भगवान परमात्म्याचं दर्शन त्यांना होतंय. विठाल माऊली म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. साधू संतांची दृष्टी कशी होते? जे जे भेटे भूत, जे भूत भेटे ते भगवंत मानिजे. भूत म्हणजे कोणतं भूत? ते रात्री वाड्याच्या काळाला भेटत ते भूत नाही. भूत या शब्दाचा अर्थ आहे जो जीव आहे, मग तो मुंगीपेक्षा जे लहान जे जीव आहेत त्यांच्यापासून तर हत्तीपर्यंत जेवढे काही जीव आहे त्यांच्या ठिकाणी भगवंताचं दर्शन ज्यांना होतं त्यांना संत म्हणतात. विठ्ठल संतांचं वैशिष्ट्य हेच आपण समजायचं की प्रत्येक ठिकाणी जर भगवत दर्शन त्यांना होत असेल, प्राणी मात्रावर जर ते दया करत असेल तर समजून जायचं संतत्व त्या ठिकाणी. प्रत्येक प्राणी मात्राच्या ठिकाणी त्यांना भगवंताचं दर्शन त्या ठिकाणी होतं. जे जे भेटे भूत. एवढंच नाही, नामदेव महाराजांना त्या कुत्र्यामध्ये पांडुरंगाचं दर्शन झालं. दृष्टांत मोठा आहे, अभंगाचा सरळ अर्थ आपण पाहतोय. म्हणून तुकोबाराय सांगतात ते भक्तांचा विशेष असा आहे का अखंड नामस्मरण केल्यामुळे त्यांना कणाकणामध्ये चराचरामध्ये जीवाजीवामध्ये भगवंताचं दर्शन होतं. बऱ्याच वेळेस काही लोकांना माणसामध्ये माणूसही दिसत नाही, तो भाग वेगळा. पण संतांचं वैशिष्ट्य हे आहे की प्रत्येक जीवामध्ये त्यांना भगवंताचं दर्शन होत आहे. अवघा देवची झाला पाहे. सगळं जग भगवत स्वरूप त्यांची दृष्टीनं झालेलं आहे. अवघा देवची झाला पाहे. भरोनिया अंतर्बाह्य. अंतर आणि बाह्य भरोनिया. त्यांच्या हृदयामध्ये पाहिलं तर भगवान परमात्म्याचं दर्शन. एक दृष्टांत सांगणार तुम्हाला, पण नंतर सांगणार. आतमध्ये भगवान परमात्म्याचं त्यांना दर्शन होतं. प्रभू रामचंद्राचं दर्शन मारुतरायांनी छातीमध्ये दाखवलं, आपल्या हृदयामध्ये दाखवलं.
भरून या अंतर्बाह्य म्हटले आणखीन काय विशेष आहे? तुकोबराने सांगितलं आणखीनही विशेष आहे म्हटले. 3 गुण सांगितलेले, एक सत्व गुण आहे, रजोगुण आहे आणि तमोगुण आहे. 3 गुण आहे. आणि या 3ही गुणांनी सगळं जग पछाडलं गेलेलं आहे महाराज. काही अतिशय तामसी असतात. नुसतं आर्य म्हणलं की तो कार्य बी म्हटलं डायरेक्ट उचलून टाकतो, हे की नाही? डायरेक्ट उचलून टाकतो. त्याला काय म्हणतात? तामसी. त्याचं राहणं चांगलं नाही, त्याची संगत चांगली नाही, त्याचं बोलणं चांगलं नाही आणि गावात कुठलं कामही चांगलं होऊ देणार नाही. विठ्ठल याला काय म्हणतात? तामसी म्हणतात. आपण नाही म्हणतो काय तांबीसी, ग्रामीण भाषेमध्ये तामसी म्हणतात. ठीक आहे. अतिशय राग निद्रा त्याच्या ठिकाणी असते, त्याला तामसी म्हणतात. दुसरा गुण आहे तो राजशी गुण आहे. काही लोक अतिशय राजशी असतात महाराज. कितीही कमवलं, कुठलंही काही मिळवलं तर समाधान त्यांच्या जीवनामध्ये नसतं. पुढं काय पुढं काय पुढं काय, मागे 7 पिढ्या बसून खातील, समाधान राजशी. जसं ते कुत्र म्हणतात ना, नाथ महाराजांनी सांगितलं, जसं ते कुत्र पळत राहतं, रात्रंदिवस पळत राहतं. कुठं जायचं त्याला काही माहित नाही. त्याला विचारलं कुठं जायचं, ते नाही, तिकडे कुत्रे बघतात चालले तिकडं. त्याला म्हणतात राजशी. सारखं अस्थिर अशा प्रकारचं ज्याचं जीवन आहे त्याला राजशी म्हणतात. तिसरा गुण आहे सत्व प्रधान. सत्व गुण मानल्या जातं त्याला. आणि सत्व प्रधान मंडळी कसे आहेत? जे परमार्थ करणारे आहेत, ज्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम आहे, साधू संतांविषयी प्रेम आहे आणि शांत अशा प्रकारचं जीवन आहे, भगवंताचं भजन ते करत असतात. असे परमार्थिक जे मंडळी आहे ते सत्व प्रधान मानले जातं. विठ्ठल म्हणून भक्तांचा विशेष हे आहे की 3 गुण जरी असले पण अति कुठलाही गुण चांगला नाही बरं का. जास्त तामस असला तो गुणही चांगला नाही, राजेशी असला तोही चांगला नाही आणि अति सात्विक होणंही जमत नाही. पण मग संतांचा विशेष हे आहे की हे 3ही प्रकारचे गुण संतांना भोगावं लागत नाही. सत्व रजतम बाधा नव्हे हरिभक्तासी कदा. म्हटले महाराज मग तुम्ही देवाचं वर्णन करता की संतांचं वर्णन करता? कारण गीतेमध्ये वाचत असताना आम्ही गुणातीताचं वर्णन वाचत असताना भगवंताला गुणातीत म्हटलं गेलं, हे की नाही? आणि तुम्ही या ठिकाणी संतांना गुणातीत म्हटलं गेलं. मग संतांचं वर्णन करता की देवाचं वर्णन करता? तुकोबराय असले तुकोबराय म्हणतात, बाबा भक्तांचं विशेष हे आहे ते दिसायला वेगळे दिसते, वास्तविक पाहतात देवामध्ये आणि त्यांच्यामध्ये काही बदल नाही. ते देहानी शरीराने वेगळे दिसते. देव आणि संतांमधला विशेष अशा प्रकारचा काही बदल नाही. अवघा देव भक्तपण तुका म्हणे नाही भिन्न, अवघा देवची झाला पाहे भरून या अंतर्वाही. विठ्ठल कंटाळू नको. तेव्हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आपण थोडक्यामध्ये बघितलेला आहे. वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगणारी मंडळी ही या ठिकाणी आहेत, ठीक आहे. तेव्हा बजरंग बलीच्या कृपेने चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह बजरंग बलीचा जन्मोत्सव आहे महाराज. प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव होऊन गेला. आराध्य जे दैवत आहे बजरंग बलीचं प्रभू रामचंद्र, त्यांचा जन्म झालेला आहे. आता 2 दिवसांनी बजरंग बलीचा जन्मोत्सव आहे. पूर्ण भारतभर जगभर बजरंग बलीचा उत्सव साजरा केला जातो. तेव्हा बजरंग बलीच्या कृपेने आपला अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. एवढंच नाही, आपण म्हणतो भाग्य ही प्रत्येकाच्या दृष्टीनं भिन्न भिन्न मानलं जातं. कुणाला वाटतं ज्याच्याकडे खूप पैसा आहे तो भाग्यवान आहे, कुणाला वाटतं जो श्रीमंत आहे तो भाग्यवान आहे. आताच्या काळामध्ये ज्याला पत्नी भेटली सुंदर अशा प्रकारची, काही लोक त्याला भाग्यवान म्हणतात. कुणाला वाटतं ज्याच्याकडे भरपूर शेती आहे तो भाग्यवान आहे. म्हणजे भाग्याची व्याख्या ही प्रत्येकाच्या दृष्टीनं वेगळी वेगळी भिन्न भिन्न आहे. एवढंच नाही महाराज, एखाद्याला जर संतती नसेल, एखादी रस्त्याने कुत्री जर चाललेली असेल, तिच्या मागे जर 10-12 पिल्लं पळत असेल ना, तर तो म्हणतो काय भाग्यवान ही कुत्री,
कुत्री असून तिला पिल्लंय, आपण माणूस असून संतती नाही. म्हणजे भाग्य हे प्रत्येकाच्या दृष्टीनं भिन्न भिन्न आहे. प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीनं भाग्य मानतो. कोणी म्हणतो श्रीमंताला भाग्यवान मानतो, संपत्ती ज्याच्याकडे त्याला भाग्यवान मानतो, ज्याचा विवाह झाला तो त्याला भाग्यवान मानतो, ज्याला संतती आहे तो त्याला भाग्यवान मानतो. म्हणजे भाग्याची व्याख्या वेगवेगळी. पण संतांच्या दृष्टीने जर भाग्य जर पाहिलं तर तुकोबराय म्हणतात धन मिळणं, पैसा मिळणं याला भाग्य नाही मानलं जात, आहे की नाही. निकटवास बरा संता पायी, निकटवास खरा संता पायी, निकटवास भरा. भाग्य तरी नोहे धन पुत्रधारा, भाग्य तरी धन पुत्रधारा, भाग्य तरी नोहे धन पुत्रधारा, भाग्य तरी नोहे धन पुत्रधारा. निकटवास बरा निकटवास बरा, निकटवास निकटवास बरा. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. धन मिळणं, पुत्र होणं आणि पत्नी भेटणं संत म्हणतात, तुकोबरे म्हणतात याला भाग्य नाही म्हटलं जात. मग संत कशाला भाग्य मानतात, कुणाला भाग्यवान म्हणतात. निकट वास बरा संतापाही का प्रमाण दिलं, कारण आपलं गाव एवढं पवित्र आहे, आपल्या गावाची एवढी मोठी सेवा आहे की या गावानी ब्रह्मीभूत असणारे वैकुंठवासी बंशी बाबांची सेवा या गावाने केलेली आहे. बाबा या ठिकाणी खूप वेळेस आलेले. एवढंच नाही, आपल्या परिसरामध्ये अगदी सुंदर अशा प्रकारचा असणारा आश्रम, त्या ठिकाणी असणारे गुरुजी होते रामकृष्ण महाराज काळे गुरुजी, यांची सेवा आपल्या गावाला घडलेली आहे, संगत आपल्या गावाला घडलेली आहे. म्हणून आपण नक्कीच भाग्यवान आहोत. विठ्ठल विठ्ठल अनेक संत मंडळीची सेवा आपण केलेली महाराज आपल्या खुपटी गावाने, सामान्य गाव नाही महाराज. मला आठवतं आम्ही नवीनच आळंद देऊन आलेलो होतो, आश्रमामध्ये आम्ही राहत होतो आणि खुपटीचा सप्ताह म्हणला की आमच्यासाठी वेगळी पर्वणी असायची. काय आनंद होता महाराज, त्या ठिकाणी तो ओटा होता, त्या ठिकाणी सप्ताह असायचा. सर्व महाराज मंडळी खुपटीला यायचं म्हणलं की बस खूपच आनंद, खूप प्रेम केलं तुम्ही खुपटीकर मंडळींनी. आणि मग सप्ताहासाठी पूजनीय वंदनीय आमचे भगवान महाराज जंगले शास्त्री, बाळकृष्ण महाराज दिघे, त्या कालचे, त्यांचं नाव नको आता की नाही, स्वामीजीच म्हणू आपण. आणि मग इतर मंडळी, महाराज मंडळी, सर्व मंडळी त्या सप्ताहासाठी असायचे. मी मृदंग वाजवण्यासाठी असायचो, बाळकृष्ण महाराज मृदंग वाजवण्यासाठी असायचे, गायनासाठी दादा महाराज आणि आमचे संतोष महाराज मलकापुरे. ते सप्ताह म्हणला की ही जागा पुरत नव्हती. काय आनंद वाटायचा, 8 दिवस कसे जात होते ते कळत नव्हते. याचा अर्थ असा की खुपटीकर मंडळींनी संतांवर खूप अशा प्रकारचं प्रेम केलेलं. संतांवर प्रेम करणारं गाव कोणतं असं जर विचारलं तर खुपटीचं नाव घेतल्याशिवाय राहणार. विठ्ठल विठ्ठल तेव्हा वैकुंठवासी बंशी बाबा तांबे यांच्याही कृपा आशीर्वादाने, रामकृष्ण महाराज काळे गुरुजी यांच्याही कृपा आशीर्वादाने चालू असणार आपला अखंड हरिनाम सप्ताह. एवढंच नाही, आताच्या काळामध्ये ज्ञानोबराय, नाथ महाराज आपण पाहिलेले नाही, तुकोबराय कसे असतील आपण पाहिले नाही. एका साधकांनी विचारलं, आम्हाला जर देवाचं दर्शन घ्यायचं असेल, आम्ही प्रापंचिक माणसं आहोत, परमार्थातला आम्हाला विशेष कळत नाही, पण आमचा प्रपंच सांभाळता सांभाळता, आमचं काम करता करता जर आम्हाला देवाचं दर्शन घ्यायचं असलं तर कुणाचं दर्शन घ्यावं आम्ही? त्याचं उत्तर माऊलीने दिलेलं आहे. जे पृथ्वी तळीचे देव, जे तपची सावयव, तीर्थ सुद्धा म्हणते की आमचं दैव प्रगटलं. मग ते कोण आहे? माऊली ज्ञानोबराय सांगतात ते संत आहेत.
कसे संत आहेत ते? हे की नाही? जे तपची सावयव, एवढंच नाही, जे पृथ्वी तळीचे देव सांगितले. पृथ्वीवर जन्माला आलेलं दुसरं तिसरं कोण नाही. ते मानव रूपामध्ये जरी दिसत असले पण मानव त्यांना म्हणायचं नाही. संत नवती जगा माणसाच्या सारिखी. जे पृथ्वी तळीचे देव सांगितलं, माणसं त्यांना म्हणायचं नाही, पृथ्वी तळीचे देव. आपण त्यांना पाहिलं तर भगवत स्वरूपाचं दर्शन आपल्याला होतं, आनंद होतो. ज्या ठिकाणी आपल्याला आनंद होतो, सुख वाटतं, समाधान वाटतं, ज्यांना भेटल्यानंतर आपल्याला दिवस आनंदात जातो, समजायचं त्या ठिकाणी आपल्याला संतत्व आहे. विठ्ठल विठ्ठल ते पृथ्वी तळीचे देव. एवढंच नाही माऊली, दुसऱ्या याच्यामध्ये म्हणतात ते तपची सावयव. त्यांचे अवयव दिसतात पण ते तप स्वरूप आहे. त्यांच्या प्रत्येक अवयवाकडून तप घडताना आपल्याला दिसतं. ते हाताने कार्य करायला लागले तर देवाचंच कार्य करतील, टाळ तरी वाजवतील, विणा तरी वाजवतील. या हाताने सुद्धा तप होते. ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल, ज्याची संत त्याची संत, ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल. ज्यांचा हेत विठ्ठल आहे, ज्यांचा हेतू प्रत्येक कार्य करण्यामागे भगवंताची प्राप्ती होणं हा हेतू आहे. ठीक आहे. ते चालायला लागले तर तीर्थयात्रा होती, ते बोलले तर नामस्मरण होतं. ठीक आहे. त्यांनी पाहिलं तर देवाचं दर्शन त्यांना होतं. जे तपची सावयव आणि तीर्थ म्हणतात, हे संत जन्माला आले नाही, ते संत नाही जन्माला आले, आमचं भाग्य जन्माला आलं, भाग्य जन्माला आलं. विठ्ठल विठ्ठल का तीर्थ म्हणतात आमचं भाग्य जन्माला आलं? कारण संत एवढे पवित्र असतात. संतांचं हे विशेष आहे की तीर्थाला तीर्थत्व आणण्याचं सामर्थ्य हे संतांमध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल संत ज्या पाण्याला स्पर्श करतात, पाण्याला बरं का, ते पाणी पवित्र होतं, तीर्थ म्हणतात त्या पाण्याला. आणि त्या तीर्थामध्ये आपण स्नान केलं तर आपल्या शरीरातले दोष नाहीसे होतात. आणि मग तीर्थामधले दोष असणारे ते कशाच्या माध्यमातून नाहीसे होतात? तर संतांच्या पायाच्या स्पर्शाने तीर्थाचे जे दोष आहे ते नाहीसे होतात. विठ्ठल असे असणारे संत ज्या पाण्याला स्पर्श करतात ते पाणी पवित्र होतं, तीर्थ म्हटलं जातं. संत ज्या भूमीमध्ये राहतात, ज्या भूमीला स्पर्श होतो ती भूमी सुद्धा पवित्र होते. क्षेत्र म्हटलं जातं त्या भूमीला. तीर्थाचं आणि क्षेत्राचं विशेष हे आहे की तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये असणारे जे दोष आहे, पाप ताप आहे, त्याचा नाश होतो. आणि क्षेत्रामध्ये गेल्यानंतर जे सामर्थ्य तीर्थामध्ये आहे ते सामर्थ्य क्षेत्रामध्येही आहे. क्षेत्र म्हणजे काय? ज्या भूमीमध्ये देवाचा वास आहे किंवा संतांचा वास ज्या भूमीमध्ये, त्याला क्षेत्र म्हटलं जातं, है की नाही? म्हणून संत एवढे पवित्र आहे की संत ज्या पाण्याला स्पर्श करतात ते पाणी पवित्र होतं. संत ज्या भूमीमध्ये राहतात ती भूमी पवित्र होते. आणि आपली जर पंचकृषीतली जर भूमी पाहिली तर अनेक संत मंडळी या भूमीमध्ये जन्म झालेला आहे त्यांचा, या भूमीमध्ये राहिलेले कणकण त्यांच्या पायाला या ठिकाणी लागलेला आहे. चरणी चेराचा वंदी शूळ पाणी, नाचती कीर्तने जाचे माता, नाचती कीर्तने जाचे माता. चरणी चेराचा वंदी शूळ पाणी, नाचती कीर्तने जाचे माता, नाचते कीर्तने जाचे माता. चरणी चेराचा वंदी शूळ पाणी, कीर्तनी जाचे माता.
त्रिशूल पाने नाचते घेतले त्याची माला नाचते घेतले त्याची माला. आपल्या भूमीमध्ये अनेक संतांचा स्पर्श या भूमीला झालेला आहे. पंचकृषीचा जर विचार केला तर ज्ञानोबा नेवासा या ठिकाणी आलेले, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ त्या ठिकाणी लिहिला गेला. त्याच ठिकाणी आपली स्वतःची जमीन विकून मंदिर बांधलं ते वैकुंठवासी बंशी महाराज तांबे. असे संत या भूमीमध्ये जन्माला आले. याच भूमीमध्ये ज्यांचं राहणं झालं, ज्यांच्या पायाच्या स्पर्शाने जी भूमी पवित्र झाली, ते संत म्हणजे आमचे रामकृष्ण महाराज काळेगुरुजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगमाजी, राहिल्या त्या कीर्ती जगमाजी. दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगमाजी, राहिल्या त्या कीर्ती जगमाजी. आता शिक पेटला या भूमीला ज्यांचा स्पर्श झाला, ज्यांच्या स्पर्शाने भूमी पवित्र झाली, ते म्हणजे असणारे आपले रामकृष्ण महाराज काळेगुरुजी. महाराज काय जीवन होतं, काय पवित्र अशा प्रकारचं जीवन होतं. ज्यावेळेस जुने मंडळी सांगतात, मी ही मृदंग ऐकला पण मी लहान होतो, मला कळत नव्हतं तेव्हा, पण त्यांचा जो ठेका होता, धिन ना धिन धिन, तो जो ठेका होता इतका सुंदर वाजवायचे ते, मला ते अजूनही आठवतं. मग एवढा मृदंग सुंदर वाजायचे, ज्यावेळेस ते मृदंग वाजायचे विसरून जायचे. तात्या सगळे तुम्ही जुने मंडळी यांनी काळेगुरुजींना पाहिलेलं आहे. असं पवित्र अशा प्रकारचं नियमबद्ध जीवन, परमार्थ कसा करावा, चाकुरीमध्ये कसा असावा, कोणती चाल कशी म्हणावी, हे सर्व या मंडळीने, या संत मंडळींनी समाजाला शिकवलेलं आहे. त्यानंतर बाकीचे मंडळी त्यांच्या मागे होऊन गेले. आपले भाऊ असतील, त्रिंबक भाऊ असतील, मग त्यानंतर नाना असतील, अशा अनेक मंडळी, कुट्टीचे आपले गंगा भाऊ, हे सर्व मंडळी गुरुजींची सेवा केलेली लोक आहे. आणि माऊलींची जी ओवी आता मी जी सांगितली, ठीक आहे, जे पृथ्वी तळीचे देव ते तपची सावयव, ते चालायला लागले तर तीर्थयात्रा होती, ते बोलले तर कीर्तन होतं, भजन होतं, नामस्मरण होतं. हे संतांचं विशेष आहे. आणि मग ते संत कोणते आहेत? ते संत म्हणजे आपले गुरुवर्य देवगडचे बाबा. विठाला काय जीवन आहे महाराज बाबांचं. आपण त्या घड्याळाप्रमाणे, घड्याळाच्या नियमाप्रमाणे उठतो, व्यवहार करतो, चालतो, आहे की नाही. कधी कधी घड्याळा निघून जातं, त्याचे काटे पार इकडे तिकडे जातात, पण आपला काही मेळ बसत नाही घड्याळाचा ना आपला. पण संतांचं विशेष आहे, बाबांचं विशेष आहे. काय हिंमत आहे घड्याळाच्या काट्याची, आपल्या नियमाच्या पुढे जाण्याची. तीनला उठणार, बाबा उठल्याशिवाय तीन वाजणारच नाही. बाबांना कीर्तनाला जायचंय, त्या वेळेमध्ये निघायचंय त्यांना. 6ला त्यांना तिथून निघायचंय. बाबा निघल्याशिवाय 6 नाही वाजणार, म्हणजे ते 6लाच निघतात. असे असणारे पूजनीय बाबा, त्यांच्या कृपा आशीर्वादाने आपला अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. वैकुंठवासी बंशी बाबा रामकृष्ण महाराज काळेगुरुजी देवगडचे बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने आपला अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. एवढंच नाही, ज्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे, अतिशय विद्वान अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. आपल्या परिसरामध्ये एवढं विद्वान नाही. आपण जे म्हणतो का, शास्त्रात असं सांगितलं, शास्त्रात तसं सांगितलं, आपण फक्त म्हणतो, पण ते शास्त्र शिकलेले आहेत, है की नाही. दशोपनिषद असेल, गीता भाष्य असेल, ब्रह्मसूत्र असेल. ज्यावेळेस ते आळंदीमध्ये राहत होतो आम्ही, आणि ब्रह्मसूत्राचा पाठ
दिव्य चैतन्यजी महाराज त्या ठिकाणी घेत होते. आणि मग भगवानजी महाराज मला ते म्हणायचे, महाराज चला आपण जाऊ म्हणायचे. त्यांना जोडीदार होईन आणि मला कानावर जाईन काहीतरी, आहे की नाही, त्यांची इच्छा काहीतरी असेल ना, हे विषय कर मग. आणि मग तो ब्रह्मसूत्राचा पाठ ऐकण्यासाठी मी जातो. मला तेवढं काही कळत नव्हतं, पण जाऊन बसायचो. त्याचा परिणाम झाला, ते शब्द ज्यावेळेस ते कानावर पडतात, अवघड जरी असले, त्याचा उपयोग आता आपल्याला कळतो. विठ्ठल विठ्ठल असं सुंदर जीवन असणारे, शास्त्राचा अभ्यास ज्यांनी केला, गीता भाष्य असन, दशोपनिषद असन, ब्रह्मसूत्र असन, सर्व शास्त्राचा अभ्यास त्यांचा झाला, ते पूजनीय वंदनीय भगवानजी महाराज जंगले शास्त्री, त्यांच्या मार्गदर्शनाने आपला अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. विठ्ठल विठ्ठल. सप्ताहामध्ये उपस्थित असणारी सर्व मंडळी, बाबांच्या सोबत टाळ ज्यांनी वाजवलं ते आमचे शशिराव तात्या. आपण काय त्यांना कीर्तन सांगणारे, आपल्यासारखे कितीतरी त्यांनी पाहिली, पण त्यांच्या सानिध्यात आम्ही लहानचे मोठे झालो. आमचे राम महाराज या ठिकाणी, आमचे आश्रमातले सर्व विद्यार्थी मंडळ आहे, चौधरी पाटील शिवाजी भाऊंचे चिरंजीव. एवढंच नाही, आमचे गुरुबंधू आळंदीमध्ये आम्ही सोबत राहिलो. ते शांतीपीठामध्ये राहत होते, आम्ही रामकृष्ण आश्रमामध्ये राहतो. सुहासन हरी महाराज आमचे धनगरवाडचे पेटी मास्तर आहे, आपले बाबा आहे, हनुमानगडची पुजारी आहे, इकडं कानिपनाथ महाराज आहे. एवढंच नाही, ज्यांनी देवगुरची सेवा केली, बाबांच्या आज्ञेनुसार आळंदीमध्ये राहिले, 4 वर्षाचं शिक्षण पूर्ण झालं अशा असणारे शशिकांत महाराज, आमच्या हनुमानगडचे चोपदार माऊली महाराज आहे, ज्यांना लहानपणापासून पाहतो असे राहुरकर बाबा आहे. आमचे चौधरी परिवारातील दोघे या ठिकाणी 3 आहेत, आहे की नाही. आमचे बाबा काय प्रमाण दिलं मस्त मागाशी, डॉक्टर आहेत पाचेगावचे, त्यांनी परिक्रमा आता मागे केली ते हे आहे. आमच्या गणूभाऊने सुंदर परिक्रमा केली महाराज. गणूभाऊसाठी एकदा जोरदार टाळी. साऊंड सिस्टीम माणूस गोड आहे, साऊंड सिस्टीम ही चांगली. एवढंच नाही, सर्व पितृवर्ग मातृवर्ग, आता सगळ्यांचे नाव जर घेतले तर कीर्तन याच्यातच संपून जाईल, हे की नाही. म्हणजे खूप प्रेम केलं तुम्ही. आज या ठिकाणी जे उभा आहे, आम्ही जे कीर्तन करतो, बाकीचे जेवढे महाराज मंडळी असतील बरं का, आज जे मोठ्या पदाला आहे, अगदी सुरुवातीला आम्हाला काही जमत नव्हतं, नवीनच कीर्तन करायला लागलो, मृदंग वाजवायचो. पण अशाही काळात आतोनात प्रेम केलं, ते प्रेम म्हणजे तुम्ही केलेलं आहे. विठ्ठल जे तुमचं अन्न आम्ही खाल्लेलं आहे, तुम्ही हक्काने सांगू शकता की हे सर्व महाराज मंडळी आमचे तिथं राहिले. काय महाराज, जेवणाचा आनंद असायचा सप्ताहामध्ये. कुपटीमध्ये जेवण म्हणलं काय बाबा, वेगवेगळ्या भाज्या, मग त्याच्यातले आमचे मग नियोजन राहायचं. कोणाला बटाट्याची भाजी, शेवग्याच्या शेंगा, चपाती, असे वेगवेगळे पदार्थ असायचे. एवढा जीव लावला आपल्या खुपटीकर मंडळींनी. ती आठवण कायम येते बरं का, आयुष्यभर ती आठवण आम्ही विसरणार नाही. विठ्ठल भगवान महाराजांच्या मातोश्री या ठिकाणी बसलेले आहेत, बाकीचे सर्व मंडळी उपस्थित आहे. अभंग जो घेतलेला आहे तो तुकोबरायांचा आहे, आणि तुकोबराय या बजरंगबलीचं वर्णन या अभंगामध्ये करतात. कोण आहेत बजरंगबली, काय विशेष आहे त्यांचं? हे बजरंगबली ते आहे की ज्यांनी जगामध्ये भक्तीला मोठेपण प्राप्त करून दिलं. सामान्य व्यवहार असा आहे, कुणी कलेमुळे मोठा होतो, कुणी ज्ञानामुळे मोठं होतो, कुणी राजकारणामुळे मोठं होतो, पण काही व्यक्तींचं व्यक्तिमत्व विशेष अशा प्रकारचं असतं, कलेमुळे ते मोठे नाही, तर त्यांच्यामुळे त्या कलेला मोठेपण प्राप्त होतं. ज्ञानामुळे ते मोठे नाही, तर त्यांच्यामुळे ज्ञानाला मोठेपण प्राप्त होतं. राजकारणामुळे ते मोठे नाही, तर त्यांच्यामुळे त्या राजकारणाला सुद्धा मोठेपण प्राप्त होतं. एक उदाहरण जर सांगत थोडं सांगत चलो आपण. अगदी सुरुवातीचा काळ आहे, आपण सर्व खुपटीकर मंडळी, जुने भजनी मंडळ या ठिकाणी, आमचे मृदंगाचार्य महाराज, त्यावेळेस जर भजन करायचं म्हणलं आपल्याला, तर मृदंगाचार्य सहजासहजी मिळत नव्हते. 2-3 गाव मिळून एखादे मृदंग वाजवणारे असायचे, बरोबर की नाही. आणि मग त्यांना ते आणायचं, त्याच्यात मग ते बी भाव खायचे भरपूर.
त्यांना गाडी पाठवा भजन करण्यासाठी, त्यांना घेऊन या. बरं मग ते बी काही शिकलेलं नाही ना. दुखतंय खोब्यात, दुखतंय खोब्यात, वाजा ना. ठीक आहे ना. गदा आलं खिडकीत झा झा झा, तिथं कथा कधी घेणं धा धा धा. असं आहे. एवढं तालत राहायचं ते. ते बोलच तसे होत आहे की नाही. ते पहिले बोल वाजवत असताना आपल्या बोली भाषेमध्ये करायचे. गदा आलं खिडकीत झा झा झा, गदा आलं खिडकीत झा झा झा, गदा आलं खिडकीत झा झा, तिथं कथा कधी घेणं धा धा धा. ठीक आहे. आणि मग भजन करायचं म्हणलं मृदंगाचार्य भेटत नव्हते. म्हणजे तुरळक अशा प्रकारचे मृदंगाचार्य असायचे गावागावामध्ये, परिसरात मृदंग वाजवण्यासाठी मिळत नव्हते. पण आळंदीमध्ये अशी क्रांती घडली. वैद्य बाबा त्या ठिकाणी होते. महाराज पूर्ण आयुष्यभर विद्यार्थ्यांना मृदंग शिकवला आणि त्याची फी गुरुदक्षिणा म्हणून फक्त 1 रुपया फी घेत होते. का विद्यार्थी गरीब परिस्थितीमध्ये असायचे, खाण्यासाठी पैसा नसायचा. मग काय फी तर घेतली पाहिजेत. मग घ्यायची किती, वर्षभराची फक्त 1 रुपया फी. विद्या ही फुकट देऊ नये आणि त्याला ही विद्या पचली पाहिजेत म्हणून 1 रुपया फी घ्यायची. पण त्याचा परिणाम असा झाला, एवढे मृदंग शिकले, एवढे मृदंगाचार्य झाले, तर आता प्रत्येक गावामध्ये 2-2, 3-3, 4-4 मृदंगाचार्य पाहायला भेटतात. त्या काळामध्ये मृदंग एवढे वाजवणारे नव्हते, है की नाही. म्हणजे मृदंगामुळे मोठे झालेले भरपूर आहे. मृदंग वाजवून वाजवून समाजामध्ये प्रसिद्धी झाली, पैसा मिळाला, त्याच्यामुळे मोठे झालेले भरपूर आहे. पण मृदंग कला कोणामुळे मोठी झाली, तर ते आमच्या वैद्य बाबामुळे. विठाल विठाल. म्हणजे कलेमुळे मोठे होणारे वेगळे आणि ज्यांच्यामुळे कला मोठी होती ते वेगळे. हे विशेष आहे काहींच्या ठिकाणी. काही लोक ज्ञानामुळे मोठे होतात, पण काहींचं विशेष असं असतं की ज्ञानामुळे ते मोठे नाही, त्यांच्यामुळे ज्ञानाला मोठे पण प्राप्त होते. उपजताची ज्ञानी ऐसी वर्म जाणून आले लोटांगणी चांगदेव. चांगदेव महाराज म्हणजे काही सामान्य नव्हतं. पण मग त्यांच्या लक्षात आलं की यांच्यामुळे ज्ञानाला मोठे पण प्राप्त झालं, ते म्हणजे ज्ञानोबर आहे. ठीक आहे. काही लोक असे आहेत की राजकारणामुळे मोठे होतात. आपला विषय नाही, पण मग आता टच करून जाऊ आपण. पण काही व्यक्तींचं व्यक्तिमत्व विशेष आहे की त्यांच्यामुळे त्या राजकारणाला मोठे पण प्राप्त होत. एक उदाहरण सांगायचं झालं तर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान पदावरती होते आणि मग नवीनच भारत स्वतंत्र झालेला होता आणि पूर्ण भारताचं कार्य त्यांच्याकडे होतं आणि त्यांच्यासाठी त्यांचा प्रपंच चालवण्यासाठी एक विशिष्ट अशा प्रकारचा पगार ठरलेला असायचा. 10,000 धरू आपण आत्ताच्या काळामध्ये. आपण अंदाजे, आता मला काय माहित नाही किती असतो पगार, पण 10,000 त्या काळात असू शकतो. आणि मग त्या 10,000मध्ये ते प्रपंच पूर्ण चालायचा. काय खर्च असेल तो होऊन जायचा. एक दिवस त्यांना पैशाची अडचण भासली. घरी आले, पत्नीला विचारलं, का ग म्हणे तुझ्याकडे पैसे आहे का काय. त्यांनी सांगितलं हो आहे म्हणे. दे बरं मला ते पैसे. त्यांनी त्यांच्या पत्नीला ते पैसे दिले. त्यांनी पैसे घेतले आणि ते निघून गेलेले. जाताना त्यांनी विचार केला, पंतप्रधान मी आहे, पगार मला आहे आणि हिच्याकडे एवढे पैसे कसे आले. विचार आला. ते गेलेले ते काम उरकून ते मागं आले. आल्यानंतर त्यांनी पत्नीला विचारलं की तुझ्याकडे एवढे पैसे कसे आले. पत्नीनं सांगितलं, साहेब आपल्याला जो पगार येतो त्या पगारातून 5,000मध्ये समजा आपलं प्रपंचाचं काम भागून जातं. जे काय असेल, किराणा असेल, या सगळ्या पैशामध्ये 5,000मध्ये भागतं. पण उरलेले 5,000 मी बचत म्हणून बाजूला ठेवते. मग तेच 5,000 उरलेले ते तुम्हाला दिलेले आहेत म्हटले. मग संध्याकाळी शास्त्रीजींनी कागद घेतला, भारत सरकारला पत्र लिहिलं, माझा प्रपंच 5,000 रुपयामध्ये चालतो, उरलेले जे 5,000 रुपये ते कमी करण्यात यावे. विठाल विठाल. आपल्याकडे पगार वाढीसाठी रस्ता रोको आंदोलन, रस्त्यावर दूध फेकायचं. शेतकऱ्याचा माल असतो महाराज. काय कष्ट करतात शेतकरी. जो पिकवतो त्यालाच ते कळतं. ज्यावेळेस हा पाऊस आला, तो गहू असेल, कांदे असेल, ज्या पाण्यामध्ये पडले गेले, मग त्या शेतकऱ्याकडे पहा, डोळ्यातून सारखं पाणी. त्या आकाशातून तर पाणी पडतं, पण डोळ्यातून पाणी पडतं.
काय कष्ट शेतकरी करतात. ठीक आहे. मला सांगायचं काय, काही लोक राजकारणामुळे मोठे होतात, पण असे काही लोक असतात शास्त्रीजींसारखे की त्यांच्यामुळे त्या पदाला सुद्धा मोठेपण प्राप्त होतं. विठ्ठल तसे जगामध्ये भक्तीला जे मोठेपण प्राप्त झालं तर ते बजरंग बलीमुळे. काय की नाही. द्वापार युगामध्ये नारदांना विचारलं कशी भक्ती करावी, कुणाकडे पाहून भक्ती करावी, भक्तीचा आदर्श कोण आहे. नारदांनी त्या गोपिकांकडे बोट केलं. यथा व्रज गोपिका नाम, त्या गोपिकांनी जशी भक्ती केली तशी भक्ती करावी. कशी केली हो गोपिकांनी भक्ती. एकदा त्या नारदांना अहंकार झाला आणि मग देवाला अहंकार सहन होत नाही महाराज. मग देवाचं लगेच डोकं दुखायला लागलं. डोकं दुखायला लागल्यानंतर ते वैद्य बोलावले गेले, डॉक्टर बोलवले. त्यांनी चेक केलं नेमकं डोकं कशामुळे दुखतं यांचं. मग भरपूर औषध दिले पण डोकं काय बरं व्हायला तयार नाही. हा काढा दे, तो काढा दे, पण ते काय बरं व्हायला तयार नव्हतं. डोकं शांत राहील. मग भक्तीच्या क्षेत्रामध्ये तज्ञ असणारे एक साधक त्या ठिकाणी आले. त्यांनी, तेही वैद्य होते, त्यांनी सांगितलं देवाचं डोकं बरं होईल, तो उपाय आहे म्हणे माझ्याकडे. आणि काय उपाय म्हणे, जो खरा भक्त आहे त्या भक्ताच्या पायाची जर माती देवाच्या डोक्याला लावली. नारदांना सांगितलं बरं का, देवाच्या डोक्याला जर ती पायाची माती लावली तर देवाचं डोकं शांत होईल, दुखायचं बंद होऊन जाईल. मग नारदांनी सांगितलं मग मी भक्त नाही का, मी कोण आहे, मी गोंधळी का, मी नेमकं कोण आहे, मी भक्तच आहे ना. वास्तविक पाहता तेही भक्तच असतात बघा मंडळी. मी कोण आहे म्हटले, मी भक्तच आहे ना देवाचं. मग माझ्या पायाची माती घ्या म्हणे. कंडिशन सप्लाय, पुढचं वाचा म्हणे. ते बारीक अक्षरात लिहिलेलं राहतं. पुढचं वाचा म्हणे काय नोटीस मध्ये म्हणे, काय, ज्या भक्ताच्या पायाची माती देवाच्या डोक्याला लावल्या जाईल देवाचं डोकं राहील, पण तो भक्त मात्र नरकात गेल्याशिवाय राहणार नाही. नारद मुनीने विना घेतला. नारायण नारायण. नरकात जाण्यासाठी भजन करतो का म्हणे. नाही मग मी आपल्यावर आलं का लोक मग नाही ते पाहू, त्याच्याकडे पाहू, याच्याकडे पाहू असं करतो. नाही मग मी पाहून येतो म्हणे तिकडे गावात, बाकी चक्कर मारून येतो. सगळीकडे पाहिलं, सगळ्यांना विचारलं, ऋषी मुनी असतील कोणी असेल सगळ्यांना विचारलं. सर्व अगोदर तयार व्हायचे माती देण्यासाठी, पण मग नंतर पटकन मागे निघून जायचे. कारण हे आठ सांगितल्यानं नरकाला जाण्यासाठी कोण तयार आहे. मला भक्ती कशासाठी करतो आपण, आपला उद्धार व्हावा, आपल्याला त्या भगवंताची कृपा व्हावी, आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं म्हणून आपण भक्ती करतो ना. नरकात जाण्यासाठी कोण भक्ती करतो. आणि मग नारद मुनी फिरत फिरत सगळं जग फिरल्यानंतर त्या वृंदावन मध्ये त्या ठिकाणी आलेले. ऐकताय ना सगळे, एकदम सोप्या पद्धतीत सांगतो, काही लय अवघड नाही बरं. वृंदावन मध्ये आले. नारद मुनी आल्यानंतर ते विण्याचा आवाज आला, नारायण नारायण. महाराज सगळ्या गोपिका त्या नारदा भोवती जमा झाल्या. सगळे एकामागे एक प्रश्न विचारू लागले. नारदा, आमचा कृष्ण कसा आहे, तो आम्हाला विचारतो का, त्याला आमची आठवण येते का, गोकुळाची कधी आठवण काढतो का. सर्व गोपिका त्या नारदांना प्रश्न विचारला. त्याची तब्येत कशी आहे हा प्रश्न विचारला. नारदांनी सांगितलं, हो थांबा म्हटले, मला तर बोलू द्या, मी तेच सांगण्यासाठी तुमच्याकडे आलेलो आहे म्हटले. म्हटलं काय झालं सांगा म्हटले. नारदांनी सांगितलं त्या भगवंताचं डोकं खूप दुखतंय म्हणे, खूप डोकं दुखतंय. म्हटलं मग उपचार का नाही केला, आमच्याकडचे डॉक्टर घेऊन जा ना म्हटले. त्यांनी सांगितलं डॉक्टरची आवश्यकता नाही. वैद्यांनी सांगितलं भक्ताच्या पायाची माती जर देवाच्या डोक्याला लावली तर देवाचं डोकं शांत होईल म्हणे. गोपिकांनी सांगितलं मग आमच्याकडे काय माती कमी आहे का, जा 2-4 डंपर घेऊन म्हणे, मातीची काही कमी नाही आमच्याकडे, जा घेऊन म्हटले. नारदांनी सांगितलं पण पुढचं ऐका म्हटले, पुढचं ऐका, ज्या भक्ताच्या पायाची माती देवाच्या डोक्याला लागेल देवाचं डोकं बरं होईल, पण ते भक्त मात्र नरकात गेल्याशिवाय राहणार. गोपिकांनी सांगितलं, नारदा, आमच्या पायाच्या मातीनं जर देवाचं डोकं राहत असेल आणि त्यांनी जर आम्ही नरकाला जात असू तर आम्ही त्या देवाच्या सुखासाठी हजारो जन्म नरक भोगण्यासाठी तयार आहे. विठाला कशी भक्ती करावी, यथा व्रज गोपिका नाम. गोपिकांनी जशी भक्ती केली महाराज, देहाचा विचार नाही, नरकाला गेलो तरी चालन पण देवाचं डोकं शांत झालं पाहिजे, हा विचार गोपिकांचा.
तसं कलियुगामध्ये कुणाकडे पाहून भक्ती करावी, कशी भक्ती करावी, तर तुकोबरांकडे ही बोट केल्याशिवाय राहणार नाही. कसे बघते तुकाराम महाराजांची भक्ती जर पाहिली तर काय. आणि मग त्या तुकोबरांनी त्या बजरंग बलीचं वर्णन केलेलं. तुकोबरा त्यांना शरण गेलेले आहेत, हे की नाही, आणि त्यांना भक्तीची वाट त्यांना ते विचारतात. काय भक्तीच्या त्या वाटा माझा धावा व्यासुभटा माझा धावा व्यासुभटा माझा धावा व्यासुभटा काय भक्तीच्या त्या वाटा माझा धावा काय भक्तीच्या त्या वाटा. सुबट म्हणजे योद्धे. जे योद्धे असे की ज्यांनी काळावर सुद्धा विजय मिळवला त्याला म्हणतात सुबट, योद्धा म्हटल्या गेलं. मग तुकोबरायांसारखी भक्ती. मारुतीरायांनी काय भक्ती केली महाराज. ज्यावेळेस रावणाचा वध झालेला आहे, सर्व मंडळी त्या अयोध्येमध्ये आले आणि मग अयोध्येमध्ये आल्यानंतर सर्व ते वानर होते, बाकीचे सगळे जे मारुतीरायांनी ज्या सगळ्यांनी वानरांनी ते युद्धामध्ये सहकार्य केलं, सर्व त्या ठिकाणी आलेले होते अयोध्येमध्ये. आणि मग प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की यांचा सगळ्यांचा सत्कार करूया. फुलाची पाकळी. त्यांना काही अपेक्षा नाही, पण त्यांचं कार्य आहे, आपलं ही काम आहे, आपण त्यांचं काय केलं पाहिजे, सत्कार केला पाहिजे. मग प्रत्येकाचा सत्कार केला जात होता. प्रत्येकाच्या सत्कारासाठी त्याची लिस्ट काढल्या गेली, प्रत्येकाचं नाव लिहिलं आणि मग ती लिस्ट एका बाजूने ठेवल्या गेली. सीतामाता आली, सीतामातेनं पाहिलं, सगळ्यांची नावं, मोठमोठे योद्धे होते, जांबुवंत असेल, वालीचा मुलगा काय ना अंगद, हे सगळ्यांचे, सुग्रीव होता, सगळ्यांची त्या लिस्ट मध्ये नावं होती. पण सीतामातेचा चेहरा पाहिला, अतिशय चेहरा पडलेला आहे. सीतामातेला विचारलं का चेहरा पडला. म्हणजे या युद्धामध्ये महत्वाची ज्यांनी भूमिका बजावली त्यांचं नावच नाही. महत्वाचं काम सगळ्या गावामध्ये पळू पळू केलं आणि त्याच नाव नाही म्हणलं, अवघड झालं ना. जे युद्ध सफल झालं, रावणाचा वध ज्यांच्यामुळे झाला, सीतामातेचा शोध ज्यांच्यामुळे झाला, त्याचं नावच या लिस्टमध्ये नाही. बजरंगबलीचं नावच त्याच्या लिस्टमध्ये नाही. सीतामातेचं डोकं अतिशय उठलेलं आहे. सीतामातेनं विचार केला तर हे कोण सत्कार करणार, मीच त्यांचा सत्कार करते म्हणजे. कारण प्रभू रामचंद्राला माहित होतं बजरंगबलीला काय पाहिजे, है की नाही. आणि मग सीतामातेने त्या बजरंगबली त्या ठिकाणी नामस्मरण चालू होतं, श्रीराम जय राम जय जय राम नामस्मरण चालू होतं. सीतामाता गेलेल्या आहेत, नवरत्नाचा हार आहे, एक एक रत्न असं आहे का पृथ्वी मोलाची किंमत असणार एक एक रत्न आहे, आणि त्याचा हारच बजरंगबलीच्या गळ्यामध्ये घातलेला आहे. तो हार बजरंगबलीच्या गळ्यात घातल्यानंतर बजरंगबली टुनकून उडी मारली, एका झाडावर गेले, तो हार गळ्यात मधून काढा आणि असं दाताने कुरत तोडू लागले, फोडून पाहू लागले. असं फोडायचं, फेकायचं, फेकून द्यायचं. एक झाला, दोन झाला, 7-8 ते मणी तोडले. सीतामातेने पाहिलं, काय पृथ्वी मोलाची काही किंमत आहे का म्हणे. पृथ्वी मोलाचा असणारा तो मणी, तो मिळवण्यासाठी अख्खं आयुष्य जातं, त्यांना दिला तर ते तोडून फेकू राहिले. मारुतीरायाला विचारलं, अरे मारुतीराय काय करता तुम्ही, तुम्हाला माहिती आहे तो हार आहे, पृथ्वी मोल किंमत आहे त्याची, आणि तुम्ही तोडून फेकून देता, नेमकं काय करता तुम्ही. मारुतीरायाने सांगितलं, मी तोडतो आणि त्याच्यामध्ये माझा राम आहे का ते पाहतो म्हणे. सीतामातेला बाकीच्या लोकांना आश्चर्य वाटलं. आता त्याच्यात कसा राम दिसल तुम्हाला, त्याच्यामध्ये त्या हारामध्ये त्याच्यात कसा राम दिसल. एकदा विचारलं, म्हटले त्याच्यात राम नाही, तुझ्यात तर राम आहे का, असला तर दाखव म्हणे. दाखव म्हटल्यानंतर मारुतीरायाने खाली उडी मारलेली, सगळं समोर बाकीचे लोक होते. मारुतीरायाने छातीला हात लावला आणि छाती फाडलेली आणि सांगितलं, जय श्रीराम. छाती फाडल्यानंतर आतमध्ये प्रभू रामचंद्राची मूर्ती त्यांना दिसू लागलेली. त्यामध्ये लक्ष्मण आहे, सीतामाता आहे,
आणि ही मूर्ती त्या ठिकाणी दिसू लागलेली, ठीक नाही. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, ठीक आहे. माझ्या हृदयामध्ये म्हणजे राम आहे म्हणे, ज्याच्यामध्ये राम नाही ते माझ्या कामाचं नाही म्हणे. जगातली कुठली संपत्ती असेल त्याच्यात मला काही रस नाही म्हणे. प्रभू रामचंद्राच्या नावाचा जो रस आहे त्याच्यात मला समाधान वाटतं, ठीक आहे. असे असणारे प्रभू रामचंद्र जगामध्ये बजरंग बली, जगामध्ये त्यांना कायच महत्व नाही महाराज. बजरंग बलीचं आता मी हनुमानगडून आल्या असल्यामुळे मी तेच सांगणार आहे बरं का आता. आणि जन्मही त्यांचा आहे. सामर्थ्य जर पाहिलं तर कर्माच्या दृष्टीने जर विचार केला, संतांना कर्म नाही भोगावं लागत, देवाचं कर्मही बदलवण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये, एवढं सामर्थ्य त्या संतांमध्ये. कारण बजरंग बली हे संत आहेत आणि तुकाराम महाराज संतांचं वर्णन करतात. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र हे सर्व मंडळी वनवासाला चाललेले होते, लक्ष्मण ते एका वनामध्ये संध्याकाळच्या वेळेस थांबलेले आहेत. आणि मारुतरायाने सांगितलं, आता मी शेपटीचा असा किल्ला बनवतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही झोपा, कारण या वनामध्ये अनेक राक्षस आहे, त्या राक्षसापासून आपल्याला भीती आहे. मग तुम्ही काय करा, आतमध्ये झोपा, मी पहारा देतो म्हणे वर. आणि मग बजरंग बली त्या शेपटीचे ते असं गोल केलं आणि त्याच्यावर वर बसलेले, रात्रभर कोणी येतं की काय. आणि मग त्या परिसर तो राक्षसांचा होता. रात्रीच काय केलं, राक्षसांनी भुयरं खाणलं, त्याच्यातून गेले आतमध्ये, दोघांना घेतलं आणि निघून गेले. ज्यावेळेस सकाळ झाली, मारुतराय उठले, त्यांनी ते शेपटाचा वेढा काढला, पाहतात तर काय खाली तर भुयार होत आहे, मोठं छिद्र आहे खाली. आणि प्रभू रामचंद्र लक्ष्मण लक्ष्मण त्या ठिकाणी दिसाना, सीतामाता तर रावणाने नेलेली होती. प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण त्या ठिकाणी दिसाना. वाईट वाटलं. लाल अशा प्रकारचे डोळे मारुतरायाचे झाले. त्या भुयारामध्ये मारुतरायाने उडी मारलेली. भुयाराने आतमध्ये जाऊन जाऊन एका नगरामध्ये शिरले. तिथं पाहिलेलं तर दोन युवक आहेत, तरुण आहे, लाल फुलाची माळ त्यांच्यामध्ये गळ्यामध्ये घातलेली. अनेक राक्षस त्यांच्या भोवती फिरतायत, वाजवतात ते डप वगैरे, ढोल वाजवलं जातं, मिरवणूक त्यांची काढलेली. मारुतरायाच्या लक्षात आलेले, लाल फुलाची माळ ज्या अर्थी घातली त्या अर्थी यांना बळी देण्यासाठी चालवलं, ठीक आहे नाही. ते गावात पहिले फिरायचे ना बोकडे बिकडे घेऊन बळी देण्यासाठी. आता नाही राहिले बरं का तेवढी परंपरा. बजरंग बलीच्या लक्षात आलं, कारण बुद्धिमताम वरिष्ठम, है की नाही, बुद्धिमान मारुतराय सांगितलं. मग बळी कुठे देणार आहे त्याचाही शोध लावला. एक देवीचं मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये गेली, त्या ठिकाणी देवी होती. देवीला सांगितलं, बघा तू आता जर बाजूला नाही झाली तर एका चापटीत काम करीन म्हणून. जाऊनी पाताळा, जावनी पातळा केली देवीची अवकळा, केली सीता शुद्धे मूळ रामायणा, केली सीता शुद्धे मूळ रामायणा, केली सीता शुद्धे मूळ रामायणा, केली सीता शुद्धे मूळ रामायणा. जाऊनी पाताळा केली देवीचे भाऊ खूप म्हणायचे बारीवर, केली सीताशुद्धी. जाऊनी पाताळा केली देवीची अवकाळा. अवकाळा केली म्हणजे सांगितलं का बुकीतच काम करेन म्हणतो, कांदा पडवणीच पुढे पटकन बाजूला आणि तुझी जी मोरी तिथं जाऊन बस म्हणे. देवीला घेतलं त्या मोरीमध्ये, तिथं कोंबलेलं आहे. आणि मारुतरायाने त्या देवीचा सगळा शेंदूर अंगाला लावून घेतला आणि ते त्या ठिकाणी बसलेले, दार लावून घेतलेले. ती मिरवणूक जवळ आलेली, बँड वाजवला जातो. डीजे नव्हता तेव्हा, आहे की नाही. बाकीचे जे छोटे छोटे राक्षस भूतबित होते ते नाचत होते, काही तर विनाकारण नाचत होते. आणि मग ती मिरवणूक त्या दरवाजाजवळ आली. सर्व वाद्य थांबलेलं आहे, शांत अशा प्रकारचं वातावरण झालं. आणि ते दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागले. ते आही आणि मही रावण, दोन राक्षस होते, ते अतिशय बलाढ्य राक्षस. पण मग इकडून देवीचा आवाज आला, भक्ता हो
मैं तुम पे प्रसन्न हो गई. ठीक आहे. आता हिंदी आपली म्हणजे काय, हिंदी आती है लेकिन हेलपाटे खाती. ते बी आश्चर्यचकित झाले, इतक्या वर्ष आपण बळी देतो पण देवी आपल्यावर काय प्रसन्न झाली नाही कधी, शांत झाले. देवीने सांगितलं, मी तुमच्यावर अतिशय प्रसन्न आहे, तुम्ही मंदिरामध्ये येऊ नका. तुम्ही जर मंदिरामध्ये आले तर माझं तेज तुम्हाला पावणार नाही, तुमचा त्या ठिकाणी अंत होऊ शकतो, मृत्यू होऊ शकतो. त्यांनी विचारलं, देवी माता काय करावं मग आम्ही? एक काम करा म्हणे, हे जे बळी आहे खंडित बळी मला नकोय, पूर्णची पूर्ण जे बळी आहे त्याशी मी पूर्ण खाणारी म्हणे. त्यांना वाटलं देवी प्रसन्न झाली आपल्यावर, आपलं वरदान आपल्याला मिळणार आहे काहीतरी. मग आता यांना कसं सोडायचं तुझ्याकडे? देवीनं सांगितलं, तुम्ही एक काम करा, वर जा आणि धाऱ्यातून यांना एकाला सोडा म्हटले. धार माहिती का तुम्हाला? धार जुन्या मंडळीला माहित, पण आता नवीन मंडळीला काय याचं धार माहिती. चुलीवरती धारा असायचं वर प्रकाश येण्यासाठी, त्या धाऱ्यातून सोडा म्हटले त्यांना. ठीक आहे म्हणले देवी, देवीचा आज्ञा होती. आणि मग दोघांना वर घेऊन गेले, प्रभू रामचंद्राला आणि लक्ष्मणाला. पहिलं प्रभू रामचंद्राला त्या धाऱ्यातून सोडलेलं आहे, खाली टाकलं. त्यानंतर लक्ष्मणाला खाली टाकलंय. दोघही त्या ठिकाणी उभा आहे. दोघांना असं वाटायला लागलं तर आपलं काही खरं नाही, देवी आपल्याला खाणार आहे. देवी समोर माणसाच्या आवाजामध्ये बोलवलं, बोला म्हणे, आता मी तुम्हाला खाणार आहे म्हणे, गिळणार आहे मी तुम्हाला. आता या संकटाच्या वेळेस तुम्हाला कोणाची आठवण येते? कुणाची आठवण येते? त्यावेळेस मारुतराय समोर आहे. प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाच्या डोळ्यात पाणी आलं. त्या देवीने सांगितलं, या संकटातून तुम्हाला कोण सोडीन? असं कोण आहे जगामध्ये? तुम्हाला असं वाटतं? प्रभू रामचंद्राच्या डोळ्यात पाणी आला. हात जोडल्याने सांगितलं, माझा मारुती जर असता तर त्याने मला या संकटातून सोडलं असतं. जोडोनिया कर, जोडोनिया कर, जोडोनिया कर, उभा सन्मुख समोर केली सीता शोधे, मूळ रामायण केली सीता शोधे, मूळ रामायण केली सीता शोधे, मूळ रामायण केली सीता शोधे, मूळ रामायण. या दुःखातून कोण सोडील असं ज्यावेळेस विचारलं देवीने, त्यावेळेस प्रभू रामचंद्राने सांगितलं, माझा मारुती या ठिकाणी असता, बजरंग बली असता तर त्यांनी मला या ठिकाणून संकटातून सोडलं असतं. हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती वारंवार. कोण सोडवीन तुला या दुःखातून? त्यांनी माझा बजरंग बली असता तर त्यांनी आम्हाला या दुःखातून सोडलं असतं, या संकटातून सोडलं असतं. मारुतराय होते महाराज, भक्त होते. काय अधिकार आहे भक्ताचा? देवाला सुद्धा ज्या भक्तावर विश्वास होता ते भक्त म्हणजे मारुतराय. मारुतरायाच्या डोळ्यात पाणी आलं. चरणावर लोटांगण घातलेलं आहे मारुतरायाने. समोर आले म्हणजे आता काय चिंता राहिली. मग ते एक एक राक्षस आले, एका चापटीतच मारले दोघं. ती कथा भरपूर मोठी. मग अशा असणारे मारुतराय, त्या मारुतरायाचं वर्णन तुकोबरा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये करतात. प्रारब्ध क्रिया मान, 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 प्रारब्ध
मान भक्ता संचितनाची जाण भक्ता संचितनाची जाण भक्ता संचितनाची जाण अवघा देवाची झाला पाजी अवघा देवाची झाला पाजी अवघा देवाची झाला पाजी अवघा देवाची झाला पाजी प्रारब्ध क्रिया मान भक्त संचित नाही जाण प्रारब्ध क्रिया मान भक्त संचित नाही जाण भक्ता संचित नाही जाण भक्ता संचित नाही जाण भक्ता संचित नाही जाण भक्ता संचित नाही जाण अवघा देवाची झाला पाजी अवघा देवाची झाला पायी अवघा देवाची झाला पायी अवघा देवाची झाला प्रारब्ध क्रिया मान कोण मोठे जगामध्ये श्रेष्ठ कोण आहे तर आमचे भक्त मोठे आहेत आमचे बजरंगबली सर्व श्रेष्ठ आहेत म्हटलं का मोठे आहेत भक्त श्रेष्ठ का आहेत म्हटले काय विशेष आहे त्यांच्याकडे मोठेपणा येण्यासाठी कुठला ना कुठला विशेष गुण तुमच्याकडे असला पाहिजेत ना का भक्ताला मोठं मानता तुम्ही तर त्याचं कारण सांगितलेलं जसं मध्ये धातूमध्ये सोनं घ्या सोन्याला इतर धातूच्या तुलनेत मोठं मानतात की नाही ठीक आहे ना लोखंड असल ॲल्युमिनियम असल तांबा असल हे धातूच्या तुलनेमध्ये सोन्याला श्रेष्ठ मानतात की नाही तुमच्याकडे आहे की नाही सोनं घेतात की नाही कोणी आहे की नाही सगळे सोनं घेत नाही की सोनेवाले सोना नाही का सोन्याला मोठं मानतात त्याचे विशेष गुणधर्म सांगितले गेलेले काय गुणधर्म आहे पहिला गुणधर्म आहे सोनं कितीही वर्ष जमिनीमध्ये राहिलं मातीच्या संगतीमध्ये राहिलं तर त्याचं खराब होत नाही नासत नाही गंजत नाही पाण्याच्या संगतीत राहू नाही तर कसंही राहू ते गंजत नाही खराब होत नाही काहीच होत नाही सोन्याला अगदी 100 वर्ष जरी जमिनीमध्ये राहिले एखाद्याला जर सापड एखादं भांड आता ते काय आपल्याला सांगत नाही सापड म्हणून ते असं कधी म्हणलं का निम्म सडलेलं सापडलं खराब गंजलेलं सापडलं नाही सोनं कितीही वर्ष जमिनीमध्ये राहिलं तर ते नासत नाही गंजत नाही सोन्याचा नाश होत नाही हे सोन्याचा पहिला गुणधर्म आहे सोन्याचा दुसरा गुणधर्म काय सोन्याचा दुसरा गुणधर्म सोन्याला किंमतही भरपूर आहे काय तोळा आहे सोनं हा कमी झालं का जरा घ्यावं लागत मग पैसे आपल्याकडून घ्यावं लागत म्हणजे 1.5 लाखाच्या जवळजवळ सोनं झालं लोक आपलं सोनं तोळा म्हणजे एवढं तोळा राहत आहे की नाही 1.5 लाख रुपये एवढं घेण्यासाठी द्यावं लागतं आणि मग लोखंड काय तोळा आहे हसायला काय झालं मी घेतो ना सोनं लोखंड म्हणले ग्रामवर आणि तोळ्यावर नाही विकलं जात टनावर क्विंटलवर विकलं जात मग सोन्याचा दुसरा गुणधर्म आहे की सोन्याला इतर धातूच्या तुलनेमध्ये किंमतही भरपूर आहे पहिला गुणधर्म काय त्याचा नाश होत नाही गंजत नाही खराब होत नाही अगदी ब्रह्म जर बाजूला ठेवलं तर सोनं अविनाशी असं म्हटलं तरी काय हरकत नाही सोन्याचा पहिला गुणधर्म सोन्याचा दुसरा गुणधर्म आहे सोन्याला किंमतही भरपूर आहे तसं तुम्ही जगामध्ये भक्ताला सर्वश्रेष्ठ मानलं असं काय विशेष आहे कशामुळे तुम्ही भक्ताला सर्वश्रेष्ठ मानता तुकोबराय सांगतात भक्त श्रेष्ठ असण्याचं कारण आहे की सगळं जग कर्माच्या अधीन आहे प्रारब्ध कर्म आहे क्रियमान कर्म आहे संचित कर्म आहे हे सगळं जग त्या कर्माच्या अधीन पण आमचे भक्त कर्माच्या अधीन नाही भक्ताला कुठल्याच प्रकारचं कर्म भोगावं लागत नाही क्रियमान कर्म नाही संचित कर्म नाही आणि प्रारब्ध कर्म ही त्यांना भोगावं लागत नाही विठ्ठल आता 9 वाजलेले तुम्ही सांगा काय तर म्हटले हे कर्म भक्ताला भोगावं लागत नाही त्याच्यामुळे भक्त हे सर्वश्रेष्ठ आहेत कुठल्याच प्रकारचं जे दुःख आहे मारुतरायावर सांगा बरं तुम्ही कधी असे दुःखात आले
टेन्शन मध्ये आलेली एकत्रित घटना. म्हणजे मारुतरायाचं एकमेव जीवन असं आहे की महाराज कोणाचाच विरोध त्या ठिकाणी नाही, सगळे त्या ठिकाणी पूजा करतात. इतरांना त्रास झालेला आपण पाहतो, पण मारुतरायाचं जीवन म्हणजे काय आहे, दुसऱ्याचं दुःख बाजूला करण्याचं सामर्थ्य म्हणजे आमच्या मारुतरायामध्ये. विठ्ठल विठ्ठल. पूर्वी तर घडलं, अनेकांचं दुःख बाजूला केलं, पण आता ही घडतं. आमच्या हनुमानगडवर कितीतरी मंडळी त्या ठिकाणी येतात, नुसतं संकल्प केला, कोणाला काही म्हणायचीही गरज नाही. बरोबर आहे की नाही अण्णा? अनेक मंडळी या ठिकाणून हनुमानगडवर त्या ठिकाणी दर्शनासाठी येतात. का बरं? त्या ठिकाणी काहीतरी साधना घडलेली आहे, त्या माध्यमातून जागरूक अशा प्रकारचं ते ठिकाण झालेलं आहे. आणि सहज आपण इच्छा करा बजरंग बलीकड, तिथंच नाही कुठेही इच्छा करा, हनुमान चालीसाचा पाठ करा, तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. असे असणारे जे भक्त आहे त्यांना दुःख भोगावं लागत नाही, कारण देव त्यांचं दुःख आपल्यावर घेतोय की नाही. आली आघात निवाराया, हरिपाठामध्ये तुकाराम महाराजांच्या गुरु परंपरेमध्ये सांगतो. म्हणून त्यांना दुःख भोगावं लागत नाही. एवढं विशेष नाही तर ते दुसऱ्याचं दुःख बाजूला करण्याचं सामर्थ्य संतांमध्ये. महाराज एक छोटीशी गोष्ट कथा सांगतो आणि कीर्तन संपून टाकतो. पूर्वीच्या काळामध्ये एक राजा होता, सतत त्या राजाला मुली होत होते. झाले, एक झाली, दोन झाली, तीन मुली झाल्या. आता मुली होणं न होणं हे आपल्या हातामध्ये नाही, पण पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळं तो दोष कुणावर लादला जातो? स्त्रियांवर लादला जातो. ते काय त्यांच्या हातात नाही ना आपल्या हातात नाही ना. तर राजा, त्याला मुलगी झाली, तो राजा राणीकडे आला आणि सांगितलं, बस म्हणले, आता जर तुला मुलगी झाली तर मी दुसरं लग्न करणार आहे. आणि मग लग्न झाल्यानंतर तिला जर मुलगा झाला तर मग तो राजकुमार होणार आहे. ती रडू लागली, तिला घाबरली, तिला वाटलं आता जर मुलगी झाली आपल्याला तर यांनी जर दुसरं लग्न केलं तर आपलं काय होईल. घाबरले. तिची दाशी हुशार होती, दाशीनं सांगितलं, मुलगा होणं न होणं आपल्या हातामध्ये नाही, काय होईल ते पाहून घेऊ म्हटलं आपण. तर त्या बाईचं प्रारब्धच प्रतिकूल म्हणावं लागेल. त्याही वेळेस तिला काय झाली, मुलगीच झाली. आणि यांनी षडयंत्र असं रचलं की सगळ्या राज्यामध्ये सांगितलं की मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला. दौंडी दिले गेले, हातीवर साखर वाटली. ज्योतिषींनी त्या राजाला जाऊन सांगितलं की तुम्हाला मुलगा झाला, पण 12 वर्ष तुम्हाला पाहता येणार नाही. राजाला आनंद झाला. ठीक आहे म्हटले, मुलगा होणं महत्वाचं आहे, नाही पाहणार 12 वर्ष. मग यांनी षडयंत्र असं केलं की ते मुलीवर सगळे संस्कार मुलाचे करण्याचं, चालणं मुलासारखं, बोलणं मुलासारखं, ते शस्त्र चालवणं, घोड्यावर बसवणं, सगळे संस्कार मुलाचे करण्यात आले, हे की नाही. आणि मग हळूहळू ती मोठी होऊ लागली, मुलगा म्हणून वावरू लागलेला आहे. मग त्या पूर्वी जरा थोडं लवकर लग्न केलं जायचे. राजाने शेजारच्या राज्यातली मुलगी पाहिली आणि यांचं लग्न लावून दिलं. मग जोपर्यंत ती मुलगी नांदायला येत नाही तोपर्यंत यांनी ठरवलं पुढे बघू म्हणे काय होईल ते. आणि मग ते ज्यावेळेस मोठे झाली, ती मुलगी नांदायला आली, मग मात्र तिच्या लक्षात आलं आपला विवाह ज्याच्या बरोबर झाला तो कोणी पुरुष नसून तीही आपल्यासारखी काय स्त्रीच आहे. महाराज रडू लागलेली, काय अधिकार आहे तुम्हाला माझ्या जीवनाशी खेळण्याचा, का घात केला म्हटले तुम्ही. झालेला सगळा प्रसंग तिनं सांगितला, पण ती काय ऐकायला तयार नव्हती. राज्य सोडून निघून गेली. याला वाटलं आता तो राजा येईन, सैनिक घेऊन येईन, आपली नाचक्की होईल, थुकतील, दगडाने मारतील आपल्या लोक, असं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं. मग त्याने पहाटच उठलेला आहे, घोडा घेतला, एका हातामध्ये दोरी घेतली आणि जंगलाच्या दिशेने सुसाट वेगाने तो घोडा गेला. त्या जंगलामध्ये एक झाड होतं, त्या झाडाला दोर बांधलेली, गळ्यामध्ये अडकवलेली, फाशी घेणार तेवढं टाळाचा मृदंगाचा आवाज येऊ लागलेला. सुंदर अशा प्रकारचं सकळ भजन चालू आहे. मोठा पांडुरंगाता काकडा भजन चालू आहे पहाटचं. आणि ती दिंडी पैठणहून आळंदीकडे निघालेली होती. कोण होते त्या दिंडीमध्ये? ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ महाराज, मुक्ताबाई, सोपान काका, इतर वारकरी मंडळी त्या दिंडीमध्ये भजन करत चाललेली होती आळंदीला. मग याला वाटलं आपल्याला मरायचंय, तर मरताना संतांचं दर्शन घेऊ, नंतर बघू पुढे काय होईल. प्रारब्ध काहीतरी बदललं महाराज. ती दिंडी त्या झाडाच्या जवळ आली, त्याने देहावर उदार झाला, वरूनच वरूनच शरीर सोडून दिलेलं आहे. आणि त्याचं प्रारब्ध एवढं चांगलं, ज्या संतांच्या पायावर ते शरीर सोडलं, डोकं ठेवलं, ते पाय कोणाचे होते? ते ज्ञानोबरायांचे ते पाय होते. पायावर डोकं ठेवलं, डोकं उचलायलाच तयार नाही. माऊलीने सांगितलं, सोड ना बाबा, आता जाऊ दे ना, मला जायचंय. त्यांनी सांगितलं, बाबा नाही, बाई आहे, तिच्या प्रारब्धाने तिला बाई बनवलेलं होतं. म्हटले माऊली,
माझं शेवटचं अशा प्रकारचं दर्शन आहे, पोट भरून मला दर्शन घेऊ द्या. लाल अशा प्रकारचे डोळे झालेले, डोळ्यातल्या आसवाने ज्ञानोबरायांच्या पायाचा अभिषेक त्या ठिकाणी केला. ज्ञानोबरा योगीराज होते. एका क्षणामध्ये सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला. ज्ञानोबरांनी डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, बोल, मी तुला बाबा म्हटलेलं आहे, बोल आता तू बाई आहेस की बाबा. एका क्षणामध्ये त्या देहामध्ये बदल झाला. तीही निमिष मात्रे देह पालटिला, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. म्हणजे भक्तांचं वैशिष्ट्य हे आहे, स्वतःला कर्म भोगावं लागत नाही यात विशेष नाही, दुसऱ्याचं कर्म ही बदलावण्याचं सामर्थ्य संतांमध्ये असल्यामुळं संत हे जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. विठाला महाराज, संतांना भोगावं लागत नाही यात विशेष नाही. इतर लोक कर्माच्या अधीन आहे, पण कर्म हे संतांच्या अधीन आहे. हे विशेष संतांच्या ठिकाणी असल्यामुळे संत सर्वश्रेष्ठ आहे. म्हटलं आणखीन काय विशेष आहे? म्हणले 3 गुण आहे. भूतासारखीच लोक मागे लागलेले, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. हे 3ही गुण संतांना भोगावं लागत नाही. सत्व रज तम बाधा नव्हे हरिभक्तासी कदा, म्हणून संत सर्वश्रेष्ठ आहे. म्हटले मग देवाचं आणि संतांमध्ये काही बदल नाही. म्हणे देवामध्ये त्यांच्यामध्ये काहीही बदल नाही. जसं ते टरबूज आहे, आपण टरबूज ते वरून चिरा चिरा दिसते ना, त्याला नक्षी असते बघा, तसं असणार जे टरबूज आहे, पाहिलं वरून असं वाटतं वेगळं असतं, त्याचे पुढे असतात, पण कापल्यानंतर ते आतमध्ये एकदम सारखं असतं, गर असतो त्याच्यामध्ये. तसं संत दिसायला वेगळे असतात, पण आतमध्ये भगवान परमात्मा त्यांचा भरलेला असतो. आणि आपलं कसं आहे, आपलं त्या मोसंबी सारखं आहे, वरून दिसायला सारखं आहे, आतमध्ये सोलली की नुसते फोडी 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 दिसते, है की नाही. म्हणून संत हे देव आणि संतांमध्ये विशेष अशा प्रकारचा बदल नाही. देव भक्त पण तुका म्हणे नाही भिन्न, अवघा देवची झाला पाहे, भरोनिया अंतर्वाय ढोबार खुमाई, ढोबार खुमाई, ढोबार खुमाई, ढोबार खुमाई, ढोबार खुमाई, जय जय ढोबार खुमाई, ढोबार खुमाई. ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, धनराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, धनराज माऊली. प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण, अवघा देवची झाला पाय, भरोनिया अंतर्बाहे. आपलं सर्व कुपटीकर मंडळी त्यांच्या माध्यमातून पूजनीय वंदनीय आदरणीय आमचे भगवानजी महाराज जंगले शास्त्री यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी येण्याचा योग आला. पूर्वीही या ठिकाणी सेवा एक केलेली होती, तिथे वाटेवर होतो, तिथं एक सेवा केली, पण मग त्यावेळेस नवीन होतो. आताही नवीनच आहे, काय लय मोरलो अशातला भाग नाही. पण सेवा करण्याचं तुमच्यात आल्यानंतर मला अजिबात भीती वाटली नाही बरं का. एकदम घरच्यासारखं मोकळं बोललो मी बघा, हसत खेळत. वास्तविकता अभंगाचं चिंतन आमचं वेगळं होतं, इथं आल्यानंतर वेगळं सांगितलं. तुमच्याकडे आल्यानंतर मला अतिशय आनंद वाटला. तेव्हा झालेली सेवा आपल्या बजरंग बलीच्या चरणी, आपण सर्व मातृपितृ वर्ग आहे, सगळ्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्ण मिळवा. विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल. आपुले पुरे देवा करे, आये विचारे लाजे भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज.